नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. मित्रांनो, शहरात रिक्षांची संख्या जास्त झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि नागपूर शहरात सध्या तब्बल 23,000 नोंदणीकृत रिक्षा आहेत. वाढत्या रिक्षांमुळे मुख्य रस्ते आणि गल्लीबोळात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे आणि वाढते प्रदूषण आणि अवैध पार्किंग या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मुक्त परवाना धोरणाला ब्रेक लावला आहे. नमस्कार मित्रांनो, नागपूर शहरात फिरत असताना रिक्षांची गर्दी तुम्ही पाहिलीच असेल. पण आता राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे रिक्षा व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. 9 मार्च पासून राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा परवाने किंवा परमिट्स देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. हा निर्णय का घेतला आणि याचा जुन्या व नवीन चालकांवर काय परिणाम होईल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, नागपूरमध्ये रिक्षा चालकांची खूप स्पर्धा आहे. गरजेपेक्षा जास्त रिक्षा झाल्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या जुन्या चालकांना दिवसभर फिरूनही जेमतेम कमाई होत होती. अनेक लोकांनी स्वतः रिक्षा न चालवता परवाने काढून ते भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला होता, ज्यामुळे रस्त्यावर रिक्षांची संख्या अवाजवी वाढली. आता या नवीन निर्णयामुळे नवीन रिक्षांच्या संख्येत घट होईल आणि जुन्या चालकांच्या उत्पन्नात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही जुने चालक या निर्णयाचे स्वागत करत आहेत, कारण स्पर्धा कमी होईल. पण दुसरीकडे ज्या बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून नवीन रिक्षा घेण्याची तयारी केली होती, त्यांच्यात निराशेचे वातावरण आहे. काही संघटनांनी या निर्णयाला विरोधही दर्शविला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शहरात रिक्षांची संख्या मर्यादित असणे गरजेचे आहे का, की यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे नुकसान होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.